नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या बातमीने. दिलासा देणारी बातमी अशी की रुग्णसंख्या दुपटीचा वेग जो आहे तो आता 326 दिवसांवरती आलेला आहे. मुंबईत दिवसभरात 1299 नवीन रुग्ण सापडलेत. जर दिवसभरात आपण लक्षात घेतलं तर त्याहीपेक्षा जास्त रुग्ण जे आहेत ते कोरोनामुक्त झाले. तो आकडा आहे 1827. आजच्या दिवसभरात जर आपण पाहिलं म्हणजे दुर्दैवाने असं म्हणावं लागतंय की 52 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याबद्दल बोलूयात. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या बरोबर आहेत. प्रफुल्ल, रुग्णसंख्या जी आहे ती कमी होताना दिसते. त्याहीपेक्षा अधिक रुग्ण एका दिवसात बरे होऊन घरी जात आहेत. पण या सगळ्या याच्यामध्ये जर आपण या सगळ्याची कारण मीमांसा करायची ठरवली तर नेमकं काय कारण आहे की रुग्णसंख्या ही कमी होते? विशाल, आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये करोनाची लाट ओसरतानाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते. कारण गेल्या 2 आठवड्यांपासून मुंबई मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या जी आहे ती घटून आता आज 1299 रुग्ण जे आहेत ते समोर आलेत. या सगळ्या गोष्टींपेक्षा आज दिलासादायक एक सर्वात मोठी गोष्ट जी आहे ती रुग्ण दुप्पट होण्याचा वेग जो आहे दिवसाचा तो आता 326 दिवसांवर पोहोचला आहे. आपण जर याची तुलना केली तर मुंबईमध्ये करोनाची लाट जेव्हा सुरुवात झाली, पुन्हा नव्याने रुग्ण या ठिकाणी सापडायला लागले, तेव्हा 326 दिवसाचा कालावधी जो आहे तो या ठिकाणी होता. तो कमालीचा घटून फक्त 26 दिवसांवर आला होता. या 1 महिन्यामध्ये हा 26 दिवसावरनं थेट 326 दिवसांपर्यंत पोहोचला. ही नक्कीच कुठेतरी मोठी गोष्ट जी आहे ती मुंबईने साध्य करून दाखवलेली आहे आणि कुठेतरी लाट ओसरते याचंच ते प्रतीक म्हणावं लागेल. कारण मागच्या जी लाट ओसरली तेव्हा देखील 326 दिवसांचा कालावधी जो आहे तो या ठिकाणी राहिला होता. धन्यवाद प्रफुल्ल. या सगळ्या तपशिलाबद्दल. मुंबईकरांसाठी ही समाधानाची बाब आहे की मुंबईत कोरोनाची लाट जी आहे ती ओसरते, रुग्णसंख्या कमी होते, त्याहीपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. पण नियम आपण पाळायला हवेत. पुढे पाहूयात. राज्यात दिवसभरात 40,294 कोरोना मुक्त झालेत रुग्ण. तर आपण जर लक्षात घेतलं नवीन रुग्णांचा जो आकडा आहे तो साधारण 26,133 इतका. राज्यात दिवसभरात 682 रुग्णांचा मृत्यू झाला. रिकव्हरी रेट टक्केवारीत जर आपण पाहिला तर तो आहे 92.4%. तर मृत्यूदर 1.57% इतका आहे. तर राज्यात सध्या 3,52,247 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पुन्हा एकदा जर आपण नजर टाकली तर राज्यात दिवसभरात 40,294 जण कोरोनामुक्त झालेत. 26,133 नवीन रुग्ण सापडलेत. 682 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. रिकव्हरी रेट हा 92.4 तर मृत्यूदर हा 1.57% इतका आहे. पुणे जिल्ह्यातल्या म्युकरमायकोसिस या आजाराबद्दल जर बोलायचं झालं तर आतापर्यंत या आजारामुळे 20 जणांचा बळी गेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये म्युकरमायकोसिसचे एकूण 353 रुग्ण आढळून आले. या आजारामुळे सर्वाधिक मृत्यू पुणे शहर हद्दीत झालेत. उपचारानंतर 212 रुग्ण जे आहेत ते बरे होऊन घरी गेलेत. पुणे जिल्ह्यात सध्या 115 जणांवर या आजारामुळे उपचार सुरू आहे. त्यामुळे झपाट्यानं म्युकरमायकोसिसचा फैलाव जो आहे तो पुणे जिल्ह्यात होताना दिसतोय. त्यामुळे पुणेकरांसाठी एक वेळ होती की कोरोनाचा संसर्ग वाढतोय, ती चिंताजनक बाब होती. पुणे शहरात तोच वेग जो आहे तो आता ओसरताना दिसतोय, खाली येतोय, आकडेवारी कमी होताना दिसते. पण साधारण जर आपण लक्षात घेतलं तर या उपचारादरम्यान जो औषधोपचार केला जातो त्यामुळे देखील शुगर वाढून ही बुरशी जी आहे ती शरीरात तयार होते आणि थेट मेंदूपर्यंत जाते, ज्याला म्युकरमायकोसिस असं म्हटलं जातं. त्याचे रुग्ण अधिक वाढताना दिसत आहेत. बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्याबरोबर आहेत. चंद्रकांत, विदर्भाच्या पाठोपाठ जर आपण पाहिलं तर म्युकरमायकोसिसचे रुग्ण पुण्यात देखील वाढत आहेत. काही लोकांचा बळी देखील या आजारामुळे गेला. नेमकं कारण काय? हो, पुण्यातही आतापर्यंत जवळपास 20 लोकांचा बळी गेलेला आहे आणि 300च्या वर रुग्ण आढळून आलेत. त्यातले काही बरेही झालेत, म्हणजे 200 आणि फक्त आता 115 रुग्ण उपचार घेतात. पण याचं मुख्य कारण असं आहे, सगळेच रुग्ण पुण्यातले आहेत असं म्हणता येणार नाही. कारण आपल्याला माहिती पुणे मुंबई नंतरचं सगळ्यात मोठं शहर आहे, जिथं मेडिकल हब म्हणूनही म्हणता येईल. सगळी मोठी हॉस्पिटल आहेत.
राज्यभरातले जे सिरियस पेशंट आहेत ते इथे येऊन ऍडमिट होतात आणि त्यांच्यावर उपचार होतात. त्यामुळे यातले काही रुग्ण हे बाहेरच्या जिल्ह्यातले असू शकतात. हे त्याच्या मागचं खरं कारण आहे. पण म्युकोरमायसिसचे जे रुग्ण पुण्यात वाढत आहेत, त्यांची शुगर वाढल्यामुळे त्यांना म्युकोरमायसिस त्या फंगसचा संसर्ग होतो, हेच त्यातलं वास्तव आहे. स्वतः डॉक्टर लहानेंनी या संदर्भात आज आपल्या चॅनलवर खुलासा केलेला आहे. त्यामुळे आता इथून पुढे रुग्णांना काळजी घ्यावी लागणार आहे, कारण नवीन जो व्हेरियंट आहे तो म्युटेट झालेला असल्यामुळे तो शुगर वाढवतो पॅन्क्रियास मधली आणि त्यातनं याची लागण होते. जनरली नॉर्मल माणसाला हा म्युकोरमायसिस आजार होत नाही. हा त्यातला बेसिक फरक लक्षात घेतला तर इथून पुढे ज्यांना शुगर आहे अशा पेशंटनी काळजी घेतली तर निश्चितच आपण त्यापासून स्वतःला वाचू शकतो. विशाल, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल. जसे आमचे प्रतिनिधी म्हणाले की आज न्यूज 18 लोकमतवरती वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉक्टर तात्याराव लहाने का इतक्या मोठ्या प्रमाणात म्युकोरमायकोसिसचा संसर्ग वाढतोय याबद्दल त्यांनी खुलासा केला. त्याचं कारण स्पष्ट केलेलं शास्त्रीय कारण त्यांनी सांगितलंय. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. म्यूकरमाइकोसिस जो है ये अगर इलाज के वजह से बढ़ता तो फर्स्ट वेव में भी बढ़ता था, क्योंकि यही इलाज जो है फर्स्ट वेव में करते हैं, इसलिए इलाज की वजह से अकेले नहीं बढ़ रहा है. ये ऐसा है कि ये जो म्यूटेशन हो गया है और ये म्यूटेशन होने के बाद जो स्ट्रेन आ गया है म्यूटेंट, उसमें ऐसा बोला जाता है कि दिस इज़ अफेक्टिंग द पैनक्रियास बीटा सेल एंड बीटा सेल के जो पैनक्रियास को अफेक्ट कर रहा है, इसके वजह से जो शुगर है वो बढ़ रहा है. इट मीन्स वायरस इज इंक्रीजिंग द शुगर. उसी के साथ साथ जो स्टेरॉइड देते जाते हैं वो तो देना ज़रूरी होता है, या डायबिटीज जिनका कंट्रोल नहीं होता है, ऐसे लोगों में ये बीमारी हो रही है. यानंतर कोल्हापूरमधनं एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी येते की कोल्हापूरमध्ये कडक लॉकडाऊन शिथिल होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन याबद्दलची लवकरच घोषणा करेल. गेल्या रविवारपासून कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. अर्थात त्याची अंमलबजावणी अगदी तिथे चोख पद्धतीने होते. आता हा राज्य सरकार याबद्दल हा लॉकडाऊन जो आहे तो कायम करण्याबद्दलची घोषणा करू शकतं. पण काही नियम जे आहेत या लॉकडाऊनच्या संदर्भातले ते शिथिल केल्या जाऊ शकतात. कोल्हापूरकरांना एक मोठा दिलासा असेल. पण याचा अर्थ नियम शिथिल केल्यानंतर आपण घराच्या बाहेर पडणं, ठिकठिकाणी गर्दी करणं हे मात्र चालणार नाहीये. सोशल डिस्टन्सिंगचे नियम कोल्हापूरकरांना पाळावे लागणार आहे. कारण जर आपण लक्षात घेतलं तर कोल्हापुरातला कोरोनाबाधितांमध्ये असणारा मृत्यूदर जो आहे तो अजूनही कमी होऊ शकलेला नाही. बोलूयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर आपल्याबरोबर आहे. संदीप, काही नियम जे आहेत लॉकडाऊनमध्ये ते शिथिल होऊ शकतात असं कळतंय, नेमकी काय माहिती आहे? विशाल, एकतर आठवडाभरापूर्वी घोषणा केली होती पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि यड्रावकर, जे राजेंद्र पाटील यड्रावकर आरोग्यमंत्री जे आहेत आणि जिल्हा प्रशासन, त्यांच्यामध्ये एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आणि त्याप्रमाणे पूर्ण आठवडाभर संपूर्ण शहरासह जिल्ह्यामध्ये कडक असा लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. आणि त्या लॉकडाऊन मध्ये आता शिथिलता आणली जाणार आहे. उद्या म्हणजे उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे कोल्हापूरकरांसाठी लॉकडाऊनचा. सोमवारी पहाटेपासून जी नियमावली होती, म्हणजे सकाळी 7 ते 11 पर्यंत जी अत्यावश्यक सेवेतली जी दुकानं, मग त्यामध्ये किराणा मालाची असतील, मटण दुकानं असतील, चिकन दुकानं असतील किंवा इतर जी सेवा आहे ती सेवा पूर्णपणे सुरू राहणार आहे. मात्र नागरिकांनी गर्दी अचानक सोमवारी आणि मंगळवारी पहिल्या 2 दिवशी करू नये असं देखील जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि आज पुन्हा एक बैठक पार पडली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि त्यामध्ये हा निर्णय झाला आहे की कडक लॉकडाऊन हा आता हटवला जाणार आहे. कोल्हापूरचा जर विचार करायला गेला तर लसीकरणामध्ये कोल्हापूर जिल्हा विशाल अव्वल ठरलेला आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यू दरामध्ये मात्र जे डेथ रेट आपण ज्याला म्हणतो तो मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कोल्हापूरचा होता. आणि म्हणूनच हा कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. आणि त्यामध्ये बऱ्यापैकी आता शिथिलता आणली जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना येत्या सोमवारपासून बऱ्यापैकी निर्बंध तर असणार आहेत, मात्र जो कडक लॉकडाऊन होता त्यातून कोल्हापूरकरांची सुटका होणार आहे असं म्हणता येईल. विशाल, धन्यवाद संदीप या सगळ्या माहितीबद्दल. काही नियम शिथिल केले जाऊ शकतात, पण कोल्हापूरकरांना काही नियमांचं पालन करणं फार आवश्यक ठरणार आहे. पुढे पाहूयात. राज्यातील विरोधक म्हणजे ब्लॅक फंगस
असं वक्तव्य केलेलं आहे संजय राऊत यांनी. संजय राऊत यांनी हे वक्तव्य करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्र्यांकडून कामाची प्रेरणा घ्यावी, विरोधकांकडे दुर्लक्ष करण्याचा त्यांनी सल्ला दिलेला आहे. त्यांनी टीका करण्यापेक्षा मुख्यमंत्री जे काम करतात त्यातनं त्यांनी प्रेरणा घ्यावी असा सल्लाच त्यांनी विरोधकांना देऊ केलेला आहे. आपण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असा आपण अभिमानानं सांगतो. आणि आज त्याच पद्धतीनं आपले मुख्यमंत्री या राज्याचं नेतृत्व करतायत. आपण त्यांच्याकडे एक प्रेरणा म्हणून पाहायला पाहिजे. विरोधी पक्ष काय बोलतोय, ते आपल्यावरती काय टीका करतात त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा. तो सुद्धा एक प्रकारचा ब्लॅक फंगसच आहे. दुर्लक्ष करा. आपण आपलं काम करत राहू, आपण सकारात्मक राहू. तर महाविकास आघाडी सरकार हा महाराष्ट्राला लागलेला कोरोना म्हटलं तर चालेल का, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. कशाचंही भान न ठेवता बेभान होऊन केलेलं वक्तव्य असं माझं स्पष्ट मत आहे. यावरून भारतीय जनता पार्टी किंबहुना विरोधकांच्या विषयी असणारा त्यांचा आंतरिक द्वेष, तिरस्कार किती ओतप्रेत भरलेला आहे हे पुन्हा एकदा या वक्तव्याच्या निमित्तानं समोर येत आहे. जर उद्या आम्ही असं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हाच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, तर संजय राऊतना आवडेल का? त्या दुसरीकडे बघा काय नेमकं चाललंय. तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीनंतर राज्यात आरोप प्रत्यारोपांचं वादळ आलेलं पाहायला मिळतंय. चक्रीवादळानंतरचे दौरे, मदत यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील भाजप नेत्यांमध्ये सध्या कलगीतुरा रंगताना दिसतोय. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना थेट कोकणात जाऊन 8 दिवस राहण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळं ही तू मेमे लवकर बंद होण्याची चिन्ह दिसत नाहीत. 2 दिवसात पंचनामे होण्यासाठी त्यांनी 3 दिवस जायला पाहिजे. असं आहे की उद्धवजींशी माझं काही वागतात नाही. आमची तर खूप दोस्ती होती आहे. आता भेटी कमी होत असते, तर ते माझे दुश्मन नाही. प्रशासन हे काठी घेऊन बसल्याशिवाय, आणि काठी चांगल्या अर्थाने घ्या, काठी घेऊन बसल्याशिवाय टाळ्यावर येत नाही. पवारसाहेब राजकीयदृष्ट्या आमचे किती विरोधक असेल, पण लातूरच्या भूकंपामध्ये त्यांनी त्यांचं CM म्हणून हेडक्वार्टर लातूर केलं. इथं राहायचे तंबू ठोकून. लातूरचा भूकंप आणि त्याच्यातून झालेली दुर्व्यवस्था कंट्रोलमध्ये आली. राजकारणाची पातळी इतकी खाली गेली की ह्या देशामध्ये काही परंपरा आहेत कोणाबद्दल काय बोलायचं. तुम्ही जर अशा एखाद्या माणसाच्या भावनांची थट्टा करणार, मोदींना काही फरक पडत नाही. तो कधी रिॲक्टच होत नाही. तुम्ही खूप प्रोवोक करता, रिॲक्टच होते. तर म्हणजे मी काम करता राहून. त्यामुळे पातळी इतकी खाली गेली आहे की एखाद्या माणसाला मनापासून दुःख झालं तर त्याची चेष्टा करायची. आता महाराष्ट्रामध्ये संजय राऊतांनंतर अजित पवार आहे की त्यांना सगळ्या विषयांवर मतं आहेत, सगळ्या विषयांवर मार्गदर्शन करायचं आहे आणि सगळ्या विषयांवर विचारणा करण्याचा त्यांना अधिकार प्राप्त झाला आहे. म्हणजे मला कधी कधी कळतच नाही, सौ चुवे खाकर बिल्ली चली हाज बे. हां, आपल्या पायाशी काय जळत आहे बघा ना. पण तरीही लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. चला यानंतर आपण जाणून घेऊया तर पावसाबद्दलची बातमी अशी की पुढील 3 ते 4 दिवसात मध्य महाराष्ट्रासह घाट भागात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सोमवारी आणि मंगळवारी पुणे, सातारा, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात होईल. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर बघूयात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी चीनच्या मुद्द्यावर बोलताना आमच्या CNN नेटवर्कच्या प्रतिनिधींशी काय म्हटलंय पाहूयात.
भारतीय सशस्त्र सेनाओं पे जिस तरह की काबिलियत है, हम इस काबिलियत को आगे बढ़ाते हुए देश और देशवासियों को सहयोग देने में पूरी सहायता करते रहेंगे। हमारे मंत्रालय ने एकजुट होकर हमें निर्देश दिए हैं कि सबसे पहले हमें अपना बचाव करना है, लेकिन इसी के साथ साथ हमें हमारे जो सेवानिवृत्त सैनिक हैं, उनके परिवार हैं, और साथ साथ हमारे जो सिविलियन पॉपुलेशन है, उनको जितनी भी हद तक हम मदद पहुंचा सकते हैं, बिना अपने कॉन्वेंशनल रोल को डाइल्यूट करते हुए हमें देती रहनी चाहिए। और मैं आपको गर्व के साथ कहना चाहता हूं कि तीनों सेनाएं, चाहे वो आर्मी, नेवी और एयरफोर्स क्यों ना हो, सब ने कॉल वर्किंग बियॉन्ड द कॉल ऑफ ड्यूटी इस कार्य को पूरा किया है और आने वाले दिनों में इस कार्य को करते रहेंगे। कोरोनाशी दिलेल्या भारताची तयारी आणि या लढ्याच्या मुद्द्याबाबत CNN नेटवर्कच्या प्रतिनिधींशी बोलताना बिपिन रावत यांनी आणखीन काय म्हटलंय तेही पाहूया। हमारे सीमा, हमारे जो बॉर्डर के इलाके हैं वो सुरक्षित हैं। जहां तक बाउंड्री सेटलमेंट का सवाल है, ये जो है हम भी चाहते हैं कि बाउंड्री सेटलमेंट हो, लेकिन ये इतनी जल्दबाजी में नहीं किया जा सकता, क्योंकि दोनों की अपेक्षाएं हैं। चीन की भी अपेक्षाएं हैं, हमारी भी अपेक्षाएं हैं। हम नहीं चाहेंगे कि हमें कोई इसमें स्ट्रेटेजिक लॉस हो। हम चाहेंगे कि जो बाउंड्री सेटलमेंट हो हमारे और चाइना के बीच में, वो म्यूचुअली एक्सेप्टेबल टाइम फ्रेम में हो, म्यूचुअली एक्सेप्टेबल फ्रेमवर्क में हो। और इसीलिए मैं ये नहीं कह सकता कि कितनी जल्दी इसका सेटलमेंट होगा, लेकिन हमारी जो इसमें जो कंसर्न एजेंसीज हैं वो लगातार इस पे कार्रवाई कर रही हैं, और किस तरह से बाउंड्री सेटलमेंट होगा इस पे इस वक्त टिप्पणी करना मेरे ख्याल में आसान नहीं है। यानंतर अर्थात या सगळ्या घडामोडीनंतर आपण पाहणार आहोत की देशात तौक्ते चक्रीवादळानंतर आता याच वादळाची भीती जी ती निर्माण झालेली आहे। अर्थात त्याच्याबद्दलचे तपशील देखील आपण पुढे जाणून घेत राहणार आहोत। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।